कलाकृती, मग ती कोणत्याही फॉर्ममधली असो, फार पूर्वीपासून आत्तापर्यंत ही कलाकृती राजाश्रयाखाली वाढली आणि आता त्याचीच जागा निर्माते आणि प्रायोजक यांनी घेतली आहे। उत्तम आर्थिक पाठबळाच्या जोरावर नव्या शक्यतांना, नव्या संकल्पनांना धुमारे फुटतात आणि द क्राफ्टच्या माध्यमातून जेव्हा आम्ही कला क्षेत्रात या गप्पा गोष्टींचा मंच उभारण्याचा जेव्हा आम्ही विचार केला, त्यावेळेस आम्हाला आर्थिक पाठबळ कोण देणार हा एवढाच एक प्रश्न होता। प्रेक्षकांसोबतच कलाकारांचं सुद्धा मन जिंकून आम्ही जेव्हा या क्षेत्रामध्ये थोडीफार आमची घोडदौड सुरू केली आणि थोडंसं यश संपादन करायला सुरुवात केली, त्याच वेळेस बांधकाम क्षेत्रातील अग्रणी असणारी ही संस्था ABH डेव्हलपर्स हे स्वतःहून पुढे आले। ABH डेव्हलपर्सचे द क्राफ्टच्या या कलाप्रेमी कुटुंबात आम्ही मनापासून स्वागत करतो। नमस्कार। ABH डेव्हलपर्स आणि द क्राफ्ट प्रस्तुत क्लासिक्स या सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून मोबाईलवरती असेल किंवा छोट्या कॅमेऱ्यांमधून ट्रॅव्हल लॉग्स करणारे अनेक जण आपण बघितलेत, पण खऱ्या अर्थाने याचा शोध जर कोणी लावला असेल तो जवळपास 20 ते 25 वर्षांपूर्वी एका दूरचित्रवाहिनीवर मिलिंद गुणाजी यांना स्क्रीनवर बघत गड, किल्ले आणि अशा अनेक अननोन प्लेसेस ज्या एक्सप्लोर केल्या गेल्या आणि ज्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या गेल्या, त्या सिरियलचं नाव भटकंती आणि त्याच सगळ्या कलाकारांची आणि त्या सगळ्या टीमशी आपण गप्पा मारणार आहोत। कौशल दादा तुझं धन्यवाद, प्रशांत दादा तुझं, मिलिंद दादा तुझं आणि संतोष दादा तुझं नमस्कार। तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। पहिला प्रश्न खरं तर तसं पाहिलं तर DOP आणि दिग्दर्शकांना विचारायचा असतो, पण मी तसं काही करणार नाही आहे। मी कौशल दादा तुझ्याकडे येणार आहे पहिल्या प्रश्नाला की याची ट्यून जी आहे, ओपनिंग ट्यून, ती खूप वेगळी बनवली गेली आणि ती ना खूप लक्षात राहण्यासारखी। याची प्रोसेस काय होती आणि काय थॉट त्याच्या पाठीमागे होता? आता मी जे सांगणार आहे ते बहुतेक पहिल्यांदा यांना सुद्धा कळणार आहे। बरं, कारण ही जी ट्यून केली होती ती मुळात एका वेगळ्या प्रकल्पासाठी केली होती। बरं, आणि त्या प्रकल्पाचं नाव होतं कामसूत्र। बरं, त्यामुळे वेगळेच गड सर तो असा प्रकल्प होता। अर्थात कामसूत्रबद्दल अकॅडमिक माहिती देण्यासाठी तो मल्टीमीडियाचा जमाना होता। CD ROMs खूप बनवते। माझा मित्र आहे प्रसाद असगावकर, त्यांनी तो प्रोजेक्ट करायला घेतला होता। आता काही कारणांनी तो पूर्ण झाला नाही आणि याच्यात पण
त्याचं जे संगीत निर्माण झालं ते खूप वेगवेगळ्या प्रकारचं आणि उत्तम झालं. त्यामुळे तू जे म्हणतोस की ती वेगळी ती प्रोसेस ॲक्च्युली वेगळ्या गोष्टीसाठी लागू पडली होती. पण जेव्हा मी तो संगीताचा तुकडा संतोषला ऐकवला तेव्हा आम्हाला असं वाटलं, कारण त्या तुकड्यामध्ये तो एक जो स्वैर आणि मुक्ततेचा एक अनुभव आहे ना, करेक्ट, तर तो बरोबर पकडत होता. कारण संगीत हे इतकं ॲब्स्ट्रॅक्ट असतं की तुम्ही कुठल्याही गोष्टीवर ते समजा ते छापलं त्याच्या मागे, तर ते जे चित्र आहे त्याला एक वेगळं अर्थ प्राप्त होतो आणि वेगळं. तर त्यामुळे या सगळ्या संगीताचा प्रोसेस एका वेगळ्या प्रकल्पासाठी झाला होता आणि त्याचा उपयोग पण ते इतकं चपखल बसलं भटकंतीसाठी की आज सुद्धा मला माझ्या इनबॉक्समध्ये लोकांचे मेसेजेस येतात की ते भटकंतीचं संगीत मिळत नाही, ते तुम्ही तुमच्या वेबसाईटवर टाका, ते तुम्ही यूट्यूबवर टाका. आणि त्यामुळे तो त्याचा खरा अर्थ तो होता की ते मला इंटरेस्टिंग याच्यात सांगायचं होतं की बऱ्याचशा टॉवर्समध्ये लिफ्टमध्ये मी ऐकतो म्युझिक. हो, काय संदर्भ माहित नाही मला, पण जाऊ दे, मी याच्यातनं फार वेगवेगळे अर्थ निघू शकतात. मला मी आणि यशोदाने आता सांगितल्यामुळे आता डायरेक्ट अँटिना आणि टॉवर्स इकडे गेलेले सगळे सावध झालेत आता. कोणाला आता नक्की काय बोलायचं याच्यावर. आणि नेमकं जेव्हा हा प्रोजेक्ट करायचा ठरला ना, तेव्हा आम्ही काहीतरी शब्द लिहून घेऊ, टायटल सॉन्ग म्हणून काहीतरी आणू असा विचार करत होतो. म्हणजे कौशलची माझ्या 2-3 मीटिंग झाल्या की अरे आपण शब्द लिहून घेऊ कोणाकडनं तरी, कारण निसर्गात जायचंय, गड किल्ले इतिहास सांगायचा आहे, तर काहीतरी एक वेगळं हे पाहिजे आपल्या हाताशी. आणि त्या काळामध्ये काय होतं ना, टायटल सॉन्ग तुमची आयडेंटिटी ठरवायचं. सगळ्या मालिकांचं जवळजवळ असं होतं की त्या टायटल सॉन्गमधनं त्या मालिकेचा सूर कळायचा. त्यामुळे आम्ही त्याच्या मागे जास्त लागलो होतो. पण यांनी जेव्हा ती ट्यून ऐकवली ना, तेव्हा मला वाटलं की अरे ही भयंकर परफेक्ट आहे. जे आपण घरातनं बाहेर पडल्यानंतर निसर्गाशी आणि गड किल्ल्यांशी आणि सह्याद्रीशी विशेषतः एकरूप होण्याचा प्रयत्न करतो, तो परफेक्ट या ट्यूनमधनं येतोय. म्हणून मी म्हटलं की अरे ही ट्यून मला दे, मला बाकी काही माहित नाही, आपण शब्द वगैरेच्या मागे नको लागायला. अच्छा, त्याला सांगितलं एकरूप वगैरे बरोबर वापरले. बापरे. मला ना खरं सांगू, मिलिंदाराची जेव्हा एंट्री झाली ना, ते असं 2 मिनटं असं होतं की आता एपिसोडला सुरुवात करायची आपण गप्पा मारायला. भटकंती आणि गड किल्ले आणि असं एकदम आपल्याला खूप सिरियस नोटवरती जायला लागणार आहे. पण पहिला हा बॉल असा पडल्यामुळे पण मला वाटतं त्यातली गमतीचा भाग जर आपण सोडून दिला, पण खरंच इतकी सुंदर. म्हणजे त्याचा अगदी गांभीर्याने विचार केला तर असं आहे की ही जी कुठल्याही तुम्ही जेव्हा भटकंती म्हणजे एका प्रकारची एक मुक्तता आहे त्याच्यात. हो. आणि जेव्हा ओरिजिनल पीस केला तेव्हा तीच अपेक्षित होती की एक तृप्ती, मुक्तता, एक ह्याचा होण्याचा परिणाम तर तो बरोबर त्या ह्याच्यात साधला गेला. हो. आणि इन्स्ट्रुमेंटल असल्यामुळे शब्दांचा म्हणजे अर्थाचं बंधन त्याला नाही येत. तर संगीताची दुनिया ही एनिवे शब्दांच्या आणि अर्थाच्या पलीकडे आहे. तर त्यामुळे ते बरोबर. आणि काय झालं की आपण म्हणतो ना की संगीताला मॅचकट्स बसले पाहिजेत, तसं या ट्यूनला इतकी फ्लेक्झिबल कौशलने बनवली होती की त्याला जेव्हा एडिटिंगला सगळे शॉर्ट्स टाकले, मिलिंद ड्राईव्ह करतोय किंवा चालतोय, निसर्गाचे काही शॉर्ट्स, त्याला असं काही परफेक्ट मॅचकट करत टाकावे किंवा बीट्सवर टाकावे असं काही नव्हतं. ते इतकं सहज ते असं डिझॉल्वमध्ये आणि त्या ट्यूननुसार ते जात होते शॉर्ट्स. त्यामुळे ते पाहणं हा एक इट वॉज अ ब्युटिफुल ट्रीट. ट्यून पाहणं हा सुद्धा एक वेगळा आनंद होता भटकंतीचा. तो वेल मिलिंद, भटकंती म्हणलं की तुझ्याशिवाय तो शो इमॅजिन होत नाही. आणि भटकंतीचा एपिसोड करायचा हे जेव्हा ठरलं तेव्हा यूट्यूबवरती काही व्हिडिओज शोधायला सुरुवात केली. आणि मला ना प्रिडॉमिनंटली एक तो व्हिडिओ एक असाही मिळाला की ज्याच्यामध्ये तू बाईकवरती येतोस आणि थांबतोस, इतकं ते ईज. तर या सगळ्या बाबतीत आणि जेव्हा असं ठरलं की भटकंतीचा करायचा शो आणि तुला अमुकचा फोन आला, तर पटकन मनामध्ये काय? खरं सांगायचं तर मला जे अनेक
माझ्या इंस्टाग्रामला किंवा असेल रेग्युलर फॅन्सचे कॉमेंट्स वगैरे येतात बऱ्याच, त्यातला बराचसा भाग म्हणजे इतके फिल्म्स केले आहेत मी, त्याच्यावरच्या प्रतिक्रिया वगैरे आहेतच. पण मॅक्झिमम लोकांची ही प्रतिक्रिया असते की तुम्ही परत कधी भटकंती चालू करणार. तर आता भटकंती चालू करणं हे काय माझ्या हातात नाही, ते कोणीतरी चालू केलं तर मी त्याच्यात काम करू शकतो, पण ते मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो. पण आता कोणीतरी आता असंच मला विचारलं, जसं तुमच्याकडून मला विचारणा झाली की भटकंतीवर करायचं, तर मला साहजिकच बरं वाटलं. कारण एक पहिली गोष्ट होती की हे सगळे आम्ही जे जमलो तिकडे, हे या निमित्ताने अनेक वर्षांनी भेटलो. तर तो एक माझ्या मनात हे होतं की आता आपण आपली भेट होईल, बिलकुलच गप्पा होतील. सो आय वॉज व्हेरी हॅपी की आपण इकडे जमणार आहोत. व्हेरी नाईस. बरं, तुमच्या दोघांकडे मला यायचं आहे की भटकंती म्हटल्यानंतर तुमच्या दोघांचे खरं तर खूप क्रुशल रोल त्याच्यामध्ये होते की त्याला डिरेक्ट करणं आणि त्याला त्या कॅमेरामध्ये बंदिस्त करणं. काय आठवणीत? आणि मला हे जाणून घ्यायला आवडेल की वेगवेगळे टास्क, काही अगदीच इझी टास्क असेल, काही खूप डिफिकल्ट असेल, तर त्याच्याबद्दल सांगितलं तर फार बरं होईल. हां बोल. अगदी सुरुवातीला मी सांगतो की मी आणि संतोष आम्ही बेसिकली पुण्याला जर्नलिझमला एकत्र होतो डिप्लोमाला. बरं. आणि म्हणजे ते भटकंतीचं जे बीज रोवलं होतं ना, ते संतोषच्या मनात तेव्हापासून होतं. आणि आम्ही लेक्चर्स करून रुपालीमध्ये चहा वगैरे प्यायला जेव्हा जमायचो, बसायचो, म्हणजे लेक्चर कमी आणि चहा प्यायला जास्त असायचो, तेव्हा संतोष, तेव्हा मला आठवते संतोष मला म्हणाला होता की अरे प्रशांत, आणि तेव्हा मी ना पुण्याला EMRCमध्ये कॅमेरामन म्हणून काम करायचो, एज्युकेशनल मीडिया रिसर्च सेंटर. त्याने माझं काम पाहिलं होतं संतोषने, आणि जर्नलिझमचे आम्ही मित्र. मग तो आपण काहीतरी असं वेगळं करूया अरे म्हणून, हे टिपिकल सिरियल वगैरे नको, काहीतरी वेगळं की जगापुढे ते असं कॅनव्हास त्याचा मोठा दिसला पाहिजे, हे त्याचं स्वप्न. म्हणजे काय करायचं हे नव्हतं. मग एकदा तो म्हणे आपण एखादं ट्रॅव्हल शो वगैरे असं काही केला तर तसं काहीतरी करूया का. मी बोलतो म्हणे, मिलिंद माझा मित्र आहे, मी मिलिंदशी बोलतो, मिलिंदला आपण काहीतरी करूया. ते बीज जे आहे ना, ते तिथे भटकंतीचं पहिले रोवलं गेलं. ॲक्च्युली तेव्हा ना मिलिंद लोकप्रभा नावाच्या साप्ताहिकामध्ये तो जे फिरायचा ज्या ज्या ठिकाणी, त्याच्यावर लिहित असायचा. ते सदर मी नेहमी वाचत असायचो, माझा जर्नलिझमचा आणि असा बॅकड्रॉप असल्यामुळे. त्यामुळे डोक्यात असं होतं की अरे वेगळं करायचं, ते असं काहीतरी करूया असं मनात आलं. आणि मी झीचे तेव्हा म्हणजे अल्फा मराठीचे तेव्हा नितीन वैद्य आणि अजय भालवणकर असे दोघंजणं माझ्या माहितीचे होते, ओळखीचे होते. त्यांच्याशी मी एकदा संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की असंच काहीतरी करावं, कारण तुम्ही खूप वेगवेगळ्या मालिका करता आहात, वेगळे विषय हाताळता आहात मालिकांमधनं, तर मला असं काहीतरी माझ्या डोक्यात आहे, करूया का. तर मला आठवतं आहे, म्हणजे मी ही कन्सेप्ट सांगितल्यानंतर पुढची जेव्हा आमची भेट झाली तेव्हा भालवणकर आणि मी, आम्ही दोघेही दादर ब्रिजवरून शिवाजी मंदिरपर्यंत चालत चालत एक गप्पा मारत होतो याच विषयावर की हे कसं करता येईल, काय करता येईल, काय करूया, कोणाला घेऊयात. आणि शिवाजी मंदिरला येईपर्यंत ठरलं होतं की भटकंती करूया, म्हणजे ही मालिका करूया आणि मिलिंद गुणाजीला अँकर घेऊया. भटकंती हे नाव नव्हतं ठरलं, ते नाव नव्हतं ठरलं. नाव ठरण्याची खूप वेगळी प्रोसेस आहे अजून. अशी त्या मालिकेला सुरुवात झाली, कारण भालवणकर आणि वैद्य दोघांनी त्याला पाठिंबा तेव्हा दिला की अरे कर मग, आणि मिलिंद बरोबर असेल तर आपण करूया. मग एकदा मालिका करायची हे ठरलं, पण मग काय आहे त्याचं टायटल कसं द्यावं, काय द्यावं. सो आम्ही तेव्हा असे खूप वेगवेगळे शब्द कॉईन करत होतो. युनिक फीचर्स म्हणून माझी तेव्हा संस्था होती, आणि त्या युनिक फीचर्सचे आम्ही जे काय माझे मित्र होते माझ्यासोबत आणि प्रगती यांच्याशी मी चर्चा केली की असा एक ट्रॅव्हल शो करायचा हे तर ठरलं आहे आत्ता, पण त्याचं टायटल काय असावं. मग वेगवेगळे शब्द कॉईन केले, इतिहासातले काही शब्द बघितले, गड किल्ल्यांशी रिलेटेड, पर्यटनाशी संबंधित. त्याआधी भटकंती हा शब्द गोनीदांनी त्यांच्या लिखाणामध्ये वापरलेला होता, आणि तो अचानक लक्षात आला माझ्या, आणि तो मी या लोकांशी शेअर केला, मिलिंदशी शेअर केला, आणि इव्हन अल्फाच्या मंडळींबरोबर शेअर केला, आणि सगळ्यांना तो आवडला की अरे हे वेगळं आहे. मुलुकगिरी, फिरणं, फिरस्ता वगैरे हे असे शब्द होतेच, असे काही पर्याय होतेच, पण भटकंतीमुळे ना म्हणजे तो एक असा कॉईन झाला त्या सगळ्या आमच्या चर्चांमधनं. आणि मग तेव्हा ठरलं की भटकंती या नावाने आपण ही मालिका करूया. पण ते टायटल दिल्यामुळे खऱ्या अर्थाने पूर्वीच्या काळी असं म्हणायचं की काय भटकतोय इकडे तिकडे, काहीतरी काम कर. पण ह्या भटकंतीमुळे त्या भटकंतीला एक वेगळं वजन मिळालं आणि प्रतिष्ठा मिळाली खऱ्या अर्थाने. आणि जरी भटकंती करत असेल तर काहीतरी क्रिएटिव्ह करतोय मुलगा, त्याला एक म्हणजे कॉलेजमध्ये असताना काय चालला भटकायला, झाला शनिवार चालला भटकायला,
असं आपण बोली भाषेत बोलत होतो. करेक्ट करेक्ट करेक्ट. वेल मिलिंद दादा, मगाशी बोलता बोलता म्हणजे आपलं ऑफलाईन डिस्कशन चालू असताना यू जस्ट त्याला स्पर्श करून गेलं की लोकप्रभामध्ये हे लेख लिहायचे आणि बरीचशी पुस्तकं तुझी प्रसिद्ध झालेली आहेत, लाखोंच्या वरती प्रती त्याच्या गेलेल्या आहेत. सो मला ह्या भटकंतीच्या निमित्ताने एक वेगळा विचार, काय म्हणू ज्याला आपण, की ट्रॅव्हल लॉग जेव्हा करतो आपण तेव्हा काही वेगळा अभ्यास त्याच्यासाठी काही करायला लागतो का काय? काय झालं की पुस्तकच मी लिहिली होती बेसिकली, त्यामुळे स्क्रिप्ट ज्याला आपण स्क्रिप्ट पाहिजे आपल्या हाताशी, हो तसं मला काय गरज नसायची. हां पण संतोषची मिसेस प्रगती उत्तम लिहिते, तर ती बेसिक ते लिहून द्यायची संतोषला. पण असं समजा मी तिकडे कॅमेऱ्यासमोर उभा राहिलो आणि समजा काहीतरी मला वाटलं मी विसरलो आहे किंवा काय वॉट एव्हर, तर मी ते इझिली मॅनिप्युलेट करू शकायचो किंवा मॅन्युअर करू शकायचो, कारण मला तो विषयच माहिती असायचा ना. सगळे किल्ले, सगळ्यांच्या उंच्या, त्याचा इतिहास, भूगोल तोंडपाठ मला असल्यामुळे, कारण ते सगळं तेच करत होतो मी, त्यामुळे मला म्हणजे असं कुठं अडचण येतच नाही ह्याच्यामध्ये. सो बेसिकली ते सगळं असं मस्त जुळून आलं की याचं स्क्रिप्टिंग, प्रगतीचं स्क्रिप्टिंग आणि मला असलेली ओरिजिनली असलेली माहिती, याचं असं मस्त ते मिंगलिंग झालं. याची एक गंमत तुम्हाला सांगतो. भटकंतीचं स्क्रिप्ट हे 2दा लिहायला लागायचं. बरं. हां, त्यामुळे अन्य कुठल्या लेखकांना जर आम्ही अप्रोच झालो तर आणि त्याच्या मागे ना संशोधन असायचं जुनं, त्या स्थळाचा इतिहास, त्याचं रेफरन्सेस खूप काढणं. त्यामुळे ही मेहनत कोण प्रोफेशनल रायटर घेईल किंवा काय हे आम्हाला वाटेना. म्हणून मग मी प्रगतीला सांगितलं, तिला लिखाणाचं अंग होतं आणि तिला सांगितलं की तू एक अभ्यास कर याचा, आणि ती करत गेली. ती रिसर्च करून आधी पहिलं जे आमचं शूटिंगच्या आधी स्क्रिप्ट तयार व्हायचं त्यात फक्त मिलिंद जे अँकरिंग करणार आहे तेवढंच लिहिलं जायचं. बरं. की बाबा साधारण रेखी केली जायचीच, की आपण समजा एखाद्या किल्ल्यावर जायचं ठरवलं किंवा एखादा धबधबा आपण कव्हर करायचा ठरवला, तर त्याची माहिती घेऊन त्यात कुठे उभं राहील, कुठे बोलेल, काय करेल, कशा पद्धतीने, याचं एक बेसिक स्ट्रक्चर ठरवलं जायचं आणि पहिलं स्क्रिप्ट लिहिलं जायचं. जेव्हा आम्ही सगळं शूटिंग करून आणायचो, आम्ही वेगवेगळे शॉट्स घ्यायचो प्रशांत, आणि म्हणजे व्हिडिओमध्ये ते स्थळ, तो स्पॉट कॅप्चर केल्यानंतर आम्ही मिलिंदचं शूट केलेलं अँकरिंग, मिलिंदचे घेतलेले फिरण्याचे, भटकण्याचे वेगवेगळे शॉट्स आणि त्या स्पॉट्सचे वेगवेगळे घेतलेले n नंबर ऑफ शॉट्स, हे कंपोज करून त्या एपिसोडचं आधी स्ट्रक्चर तयार करायचो एडिटिंगमध्ये. बरं बरं. आणि हे स्ट्रक्चर परत लेखकाला आम्ही द्यायचो आणि त्याच्यावर तो परत अख्खं रिराईट करायचा. अँकर पार्ट सोडूनच जो ऑफस्क्रीन नॅरेशन आहे अख्ख्या भटकंती मालिकेमध्ये, ते परत लिहिलं जायचं. मुद्दे रिपीट होणार नाही अशा पद्धतीने त्याचं लिखाण केलं जायचं. मग मिलिंदचा किंवा शर्वरी जमिनीस मिलिंद बरोबर अँकर होती या मालिकेमध्ये पहिल्या काही एपिसोड्सना, तर आम्ही या दोघांचं ऑफस्क्रीन नॅरेशन हे परत लिहिलं जायचं. बरं. प्रगती हे परत लिहायची. या दोघांना परत आम्ही स्टुडिओमध्ये बोलवायचो डब करण्यासाठी, म्हणून ते रेकॉर्ड व्हायचं आणि मग एपिसोड बाहेर यायचा किंवा झीपर्यंत, अल्फा मराठीपर्यंत पोहोचायचा. आणि संतोषला एक बॅकग्राऊंड अशी होती की तो त्याच्या आधी पण त्याने त्यात सिद्धार्थ काकचा सुरभी वगैरे सारखे ते असेच रिसर्च ओरिएंटेड प्रोग्राम्स केले असल्यामुळे ट्रॅव्हलवर सुरभी बरोबर मी रेणुका शहाणे आणि करेक्ट तर तिथे मी त्यांच्यासाठी म्हणून काही स्टोरीज केलेल्या होत्या. तेव्हा त्यांचे वेगवेगळे सेगमेंट्स असायचे, तर मी ते हिंदीमध्ये ऑलरेडी त्यांच्यासोबत करत होतो, त्यामुळे मला या स्ट्रक्चरची आणि याच्या प्रेझेंटेशनची कल्पना होती. सो त्यातून मग भटकंती डिझाईन होताना ते जास्त प्रिसाईज, परफेक्ट, उत्तम संशोधन करून लोकांसमोर एक वेगळ्या प्रकारे ते पर्यटन स्थळ आणण्याचं यश आम्हाला मिळालं आणि लोकांना ते मुख्य म्हणजे आवडलं. हा खूप महत्वाचा भाग आहे याच्यात. त्यावेळी आपली काय बजेट्स असायची युमॅटिकच्या काळात? तरी या पीसमध्ये उल्हास बापटांनी संतूर वाजवलेला आहे. कमलेश भडकमकरनी त्याची अरेंजमेंट केलेली आहे, म्हणजे वाद्यमेळ. त्याच्यातला कीबोर्ड हा प्रसाद साष्टेने वाजवला आहे, जे आज स्टार्स आहेत. म्हणजे जो प्रीतम करता सगळी गाणी प्रसाद करतो, कमलेश भडकमकर एवढा मोठा संगीत संयोजक आहे. त्याच्यात बासरी अश्विन श्रीनिवासांनी वाजवलेली आहे. अजित परब आणि मी आणि ऋषिकेश कामेरकर कोरसमध्ये गायलेलो आहे. प्रतिभा दामले नावाची आमची मैत्रीण, त्याच्यात ती गायलेली आहे. आता हे सगळे तुम्हाला आता
या काळात आता परत कुठे अजित परब कोरसमध्ये गायला मिळणार आहे? पण त्यावेळेस तो आम्ही एकत्र सगळे मित्र होतो ना, त्यामुळे असं काही कोणी त्याच्याही आधीच्या काळात अजित परब हा सचिन पाटील मी आणि सगळे आमचे अशी बैठका जमायच्या आणि आमचे आणि ते पण खंडाळा लोणावळ्याचे माझा पहिला PRO मिलिंद आहे ॲक्च्युली. म्हणजे मी कारण तोपर्यंत हिंदी इंडस्ट्रीत ऑलरेडी एस्टॅब्लिश झालो होतो. म्हणजे फरेब आणि विरासत 2 मोठे हिट झाले होते. आणि मग इंडस्ट्रीत गेल्यावर ह्याची सगळे गझल्स वगैरे यांनी जे केलेल्या असायच्या ते माझे जे कोण सगळ्यात मोठे प्रोड्युसर्स त्यांच्याबरोबर उठणं बसणं असायचं माझं. तर तेव्हा मी त्यांना ऐकवायचो आणि ते म्हणतात अरे अच्छा लिखा है, किसने लिखा है? मग ताबडतोब हे कौशल इनामदार करके हमारे दोस्त हैं वगैरे वगैरे असं करत मी गाऊन देऊन दाखवायचो. आणि तेव्हा म्हणजे त्यामुळे माझ्या आवाजामुळे जरा तो फरक पडायचा, पण तरी त्यांना कळायचं की काहीतरी भारत हा. पण त्यांना गाणं मिलिंदचं आमचा भटकंतीला संध्याकाळी 7 वाजले, डे लाईट संपला की आमचं काम संपलेलं असायचं. रात्री शक्यतो आम्ही फार कमी शॉट करायचो कारण आमच्याकडे लाईट्स नसायचे ना. जनरल आम्हाला जे शूट करायचं ते सगळं डे लाईटमध्ये. हे भटकंतीचं शूटच असं व्हायचं, सकाळी 7ला सुरू व्हायचं ते संध्याकाळी 7 वाजता निसर्गाचे सौंदर्य एक्झॅक्टली. त्यामुळे 7 नंतर म्हणजे भटकंती आम्हाला सगळ्यांना इतक्या आतून जवळचा विषय का आहे तर 7 नंतर आम्हाला ना एकमेकांच्या सोबत बसून गाणी, गप्पा, चर्चा, डिस्कशन. मिलिंद अतिशय सुंदर गायचा तेव्हा. पण मी काय म्हणतो म्हणजे मला अजूनही आठवत आहे दयाघना आणि अजून एक याचीच गाणी कौशलच्या काही गझल. ह्या मैफिलच आमची रात्री 12-12:30 पर्यंत चालायची. मग बालहट्ट समजून 2 नंतर आपण आज जाने की जिद ना करो, आज जाने की जिद ना करो. आणि आमच्या सोबत शर्वरी असायची ना, शर्वरी पण चांगलं गायची. त्यामुळे जी मैफिल बसायची ना ती रात्री 12 केव्हा वाजायचे कळायचं नाही. दुसऱ्या दिवशी शूट आहे याची जाणीव आम्हाला साधारण 12 पर्यंत व्हायची की अरे 7 वाजता निसर्गाच्या सान्निध्यात. हा म्हणजे कुठेतरी अशा एखाद्या एलियन स्थळी. एकदा तर एक किस्सा मी तुम्हाला सांगतो. आम्ही साताऱ्यावरून महाबळेश्वरच्या दिशेने मागच्या त्या घाटातनं चढत होतो. साधारण 10:30-11 वाजले असतील. खाली शूटिंग संपवलं होतं आम्ही आणि महाबळेश्वरच्या दिशेने निघालो होतो. घाटात आम्ही एका कॉर्नरला सहज एक 5 मिनिटं म्हणून थांबलो आणि आम्ही सगळं सोडलं. आम्ही तिथे बसलो कट्ट्यावर आणि तिथे गाण्याची मैफिल आम्ही केलेली आहे रात्री 11:30 वाजता. ती काजवे खाली चमकतायत सगळं म्हणजे वर आभाळात तारे आणि खाली दरीमध्ये काजवे. काय दृश्य असेल. दुर्दैवाने आम्हाला ते तेव्हा कॅमेरात कॅप्चर नाही करता आलं कारण त्या प्रकारचे कॅमेरे नव्हते. हाय रेझोल्युशनचे एवढे कॅमेरे नव्हते तेव्हा. अलिबागचा किस्सा सांगतो. अलिबागचा किस्सा तर म्हणजे जागतिक किस्सा. आम्ही तिकडे कसं ते जी वाट आहे किल्ल्याला जायची तर सगळीकडून तो समुद्राने वेढलेला आहे. त्यामुळे ओहोटीला फक्त तिकडे वाट तयार होते आणि साधारण किलोमीटरभर ते अंतर आहे. आणि मला वाटतं त्याशी हे करायचं होतं. रात्री प्रवास करून दुसऱ्या दिवशी मुरुड वगैरे तिथे जायचं होतं. म्हणजे आम्हाला तो किल्ला त्या दिवशी संपूर्ण भाग होता. तर आम्ही गेलो आणि सकाळच्या त्या ओटीच्या याच्यामध्ये आम्ही बरोबर पोचलो. शूटिंग स्टार्ट झालं. किल्ला बराच मोठा आहे तो, त्याला कुलाबा किल्ला म्हणतात. आणि एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत या टोकापर्यंत आम्ही आलो होतो. आणि ह्याने आम्हाला किल्लेदाराने सांगितलं होतं तिकडच्या आता जो लोकल किल्लेदार आहे तो की इकडे भरतीला खूप पाणी वाढतं, तुम्ही लवकर आटपा. याचं काय समाधान होत नाही कधी. त्यामुळे आम्ही शॉर्ट्स घेण्याचं समाधान. अरे मिले अजून एक इकडे शॉर्ट, एक पासिंग दे इकडे. आणि असं करत करत तेवढ्यात तो ओरडत आला किल्लेदार, अहो ते पाणी पायऱ्यांना लागलंय, तुम्ही निघा नाही तर तुम्ही अडकाल. मग मी सगळ्यात उंच यांच्यात. पण प्रॉब्लेम असा की मला तेव्हा पोहता येत नव्हतं. बरं मी कोणाला, तू पण होतस ना माझ्या, 3-4 जण आम्ही असे आणि मी मध्ये. आणि आपण म्हटलं ट्राय करूया कारण एवढं काय वाटत नव्हतं पाणी. म्हणून आम्ही बाहेर पडलो आणि म्हटलं जर निघालो तर सरळ आपण एनिवे शूटिंग जवळपास झालेलं होतं, सरळ आपण दुसऱ्या साईडला पोचू म्हणजे किनाऱ्यावर पोचू अलिबागला. म्हणून चालायला सुरुवात केली. थोड्या वेळाने पाणी इथे 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 माझ्या इथपर्यंत आल्यावर यांची डोकी मला डोक्यावर कॅमेरा खाली सगळी महागडी इक्विपमेंट, कॅमेरा, साऊंड डोक्यावर. आणि तेवढ्यात मला आवाज ऐकायला लागले मागून थाळ्या बिळा बडवायचे. कोणतरी तिकडे किल्ल्याच्या महादरवाजावर जाऊन ते किल्लेदार वगैरे आणि त्याची माणसं ओरडत होती काहीतरी. त्या लाटांच्या आवाजात आम्हाला काही कळत होत नव्हतं काय ओरडतं. मग मला इन्स्टिंक्ट आला कळलं नाही.
मी म्हटलं आपण एक काम करूया, काहीतरी लफडं इकडे पुढे जाण्यात. तर लेफ्टला असे त्या किल्ल्याचे असे दगड भिंतीच्या बाहेर जे खडक असतात ते थोड्यास मला दिसले. म्हटलं ते आपण तिथपर्यंत नक्कीच जाऊ शकतो, आपण कट मारून बघूया. आणि लेफ्टला मी वळलो आणि थोडं थोडं पाणी कमी होत गेलं. बाय दॅट टाईम तुमच्या पायातल्या चपला बिपला सगळं गायब झालेलं होतं. आणि आम्ही म्हटलं असं डिसिजन घेतलं की आपण त्या खडकांवरून चढून भिंतीवर चढून आत जाऊया. आणि तसंच केलं आम्ही. फक्त त्या खडकांवरती कालवं असतात, त्या अशी शार्प असतात आणि आमचे पाय ओले होते, त्यामुळे ते असे सगळ्यांचे पाय बी कापले गेले, रक्तबंबाळ पाय सगळे घेऊन आम्ही ते वरून फायनली किल्ल्यामध्ये शिरलो. हा सगळ्यांनी हायसं म्हणजे म्हटलं. आणि नंतर आम्ही किल्लेदाराला विचारतो, तुम्ही काय ओरडत होतात? अहो तुम्हाला आम्ही ओरडून सांगत होतो, तुम्ही अजून जरा पुढे गेला असता तर तिकडे भोर आहे. आणि तिकडे मागच्याच आठवड्यात का काहीतरी 10 दिवसापूर्वी 7 पट्टीचे पोहणारे बुडले. आणि मला तर पोहता पण येत नव्हता. म्हटलं अरे वाचलो. आणि मग त्याच्यानंतर आता मध्ये मोठा गॅप होता, कारण आता भरती आलेली होती, परत जाणं शक्य नव्हतं. 6 तासानंतरच बाहेर निघाला. मग त्याने बिचाराने आमच्याकरता सगळ्यांकरता काय काय जेवण बिवण डाळ तांदूळ जे काय त्यांनी शिजवले. आणि मला माझं पुस्तक आहे अनवट, त्याच्यात मी हा किस्सा लिहिला आहे. त्याच्यात बेसिकली शब्दसूर डोंगरवाटा अनवट असं ते पुस्तक आहे. आणि त्या पुस्तकामध्ये अशा निरनिराळे अनुभव आणि तिथे आलेली मला क्लासिकल संगीताची अनुभूती आणि काही शब्द जे सुचले, ज्या माझ्या पुढे कविता झाल्या, ज्याला पुढे कौशल्यच म्युझिक दिलं. मला पाखराचा हा अल्बम आहे तो. तर तिथे साधारण संध्याकाळच्या सुमाराला परत ओहोटी होणार होती. त्याच्या जरा अलीकडे मला अजूनही आठवतात, तिकडे पाय पसरून आम्ही असे पडलो होतो. आणि हे होतं कॅसेट, त्याच्यावर भीमसेन जोशींचा पुरिया धनाश्री लावला होता, पार करो अरज सुनो. आणि पार करो अरज सुनो त्या दिवशी आम्हाला एक्झॅक्टली ते सूर असे भिडत होते आम्हाला, कारण ते खरोखर तो अनुभव आम्ही घेतला होता. आणि इट वॉज वन ऑफ दी ग्रेटेस्ट मेमोरेबल मोमेंट्स इन आवर लाईव्स. आणि त्यामुळे ते पुस्तकाचे ते चॅप्टरचं नावच मी पार करो अरज सुनो असं ते दिलेलं आहे. पुरिया धनाश्री आणि अलिबागचा किल्ला. वा. मला ना म्हणजे काय म्हणतात त्याला, किती समर्पक आहे एक एक प्रत्येक गोष्ट दुसऱ्याच्या ह्याला. मिलिंद दादाने हा किस्सा सांगितला की हा प्रकार घडला इकडे. संतोष दादाला साधारण ती इक्विपमेंट घेऊन जीव मेटाकुटीला आलेला आणि त्याला संगीत पार करो म्हणजे कौशल दादाची ॲब्सोल्यूट म्हणजे त्याला आलेली रिॲक्शन. मला ना हे सगळं जरी तुम्ही म्हणालात की ते कॅमेऱ्यामध्ये टिपता नाही आलं, पण तो प्रसंग त्यांच्या डोळ्यात तो म्हणजे प्रशांत दादाचा चेहरा साधारण असं की सगळं वर असं शिवून आलो होतो आम्ही. खरं आहे, भटकंती पडद्यावर जी चित्रित झाली त्याच्या व्यतिरिक्त आमच्या या 5-7 जणांचे अनुभव हे इतके म्हणजे एवढे आहेत ना. म्हणजे भटकंतीचे एपिसोड 22 मिनिटाचे असायचे, पण आमचे तासनतासांचे हे अनुभव आहेत अशा प्रकारचे जे आता मिलिंद. गंमत अशी व्हायची ना की इन जनरल कुठलीही सिरियल म्हणा किंवा असं आपण स्टॅटिक कॅमेरा जसं ट्रायपॉडवर कॅमेरे ठेवून सगळं शूट करायचो. सुरुवातीला आम्ही ते केलं अँकरिंग वगैरे, पण आम्हाला दोघांना म्हणजे मिलिंदच्याही लक्षात आलं, संतोष आणि माया, की याच्यात मजा येत नाही आहे काही. हे असं स्टॅटिक किती वेळ करणार. बरं झाला शॉट की परत फ्रेमिंग करायचं मिलिंदला दुसऱ्या की त्याचा शॉट आहे तो अँकरिंग करणार. म्हटलं आपणच हँडल्ड करूया सगळं. आणि तेव्हा कॅमेरे सगळे युमॅटिकचे किंवा बिटाचे होते, जड कॅमेरे, 15-15 किलो वजनाचे कॅमेरे होते. ट्रायपॉडवाला माणूस असायचा, अटेंडंट असायचा. पण मग आम्ही ठरवल्यानंतर मी लिटरली खांद्यावर कॅमेरा घ्यायचो. त्याला तेव्हा ना केबल असायची, दुसरा रेकॉर्डर असायचा. कॅमकॉर्डर नंतर आले, पण आधी एक रेकॉर्डर असायचा. आणि ते जोडून तो एक माणूस माझ्या मागे आणि मिलिंद अँकरिंग करत चाललाय, मी त्याच्या इथनं मागे एवढं ते सगळं घेऊन. आणि मिलिंद समोरनं चालत येते. आत्ताच्या काळी जसे गिम्बल वगैरे तसं काही नव्हतं किंवा छोटे कॅमेरे नव्हते, सगळे मोठे कॅमेरे, त्याच्या लेन्स मोठ्या, ती लेन्स ते सगळं. आणि एका लेवलला ठीक आहे, आम्ही डोंगर चढायचो स्टिफ सगळं. म्हणजे आता माझे चढण्याची चढ तुम्हाला एकदम थरारक वाटत, जरा सरसगड मी विदाऊट रोप असा ते कातळ चढतोय, पण हात कॅमेरा घेऊन चढलाय ना उलटा. म्हणजे काही ठिकाणी फक्त मी लो अँगल शॉट घेताना मी लिटरली झोपून शॉट्स घ्यायचो, मला पास करून पुढे जायचं. तर प्रशांत वैतागायचा माझ्यावर, बास अरे किती शॉट घ्यायची आणि प्रचंड शॉट्स. म्हटलं अरे ऑप्शन्स जर टेबलवर नाही मिळाले तर ते कसं इंटरेस्टिंग नाही. पण ते खूप होतं, त्याचा जो आग्रह होता ना, तो नंतर जेव्हा आम्ही एपिसोड पाहायचो ना तेव्हा तो सत्कारणी लागल्याचं आम्हाला भासत. पण ती शूटिंगची जी मजा होती ना ती फार अद्भुत होती. त्याचा थकवायचा नाही रे, अजिबात थकवायचा नाही. प्रत्येक एपिसोड वॉज इंटरेस्टिंग. त्याच्या मधला काळ सुद्धा, म्हणजे तो प्रवास सुद्धा, इट वॉज टू बी अ ग्रेट जर्नी. नाही पण मला एक मला राहून वाटतंय, प्रशांत यू ॲज अ DOP, मिलिंद यू ॲज अन अँकर आणि यू ॲज अन डायरेक्टर,
सो असा एखादा एपिसोड शूट होता ना, जंगलामध्ये आहात आणि एखादं काय म्हणू ज्याला आपण शॉपत तिथे आजूबाजूला आलेलं आहे, ते तू कॅमेऱ्यात टिपलेलं आहे आणि मिलिंद दादा फ्लोमध्ये आहे, इकडे डायरेक्टर पण फ्लोमध्ये आहे, पण ते दिसतंय मला, असा एखादा प्रसंग आलाय का? मला जो अनुभव, माझा प्रसंग जो माझ्या आठवणीतला, हरेश्वर आठवतं, हरेश्वरला माझं काम झालं होतं की किनाऱ्यावर यांच्या मग पुढचे शॉट्स घेणं चाललं होतं आणि मी त्या पायऱ्या चढून थोडं चढून असं टेकडीसारखं चढून मागच्या साईडला ते मंदिर आहे म्हणजे आपलं, मग तिकडे जाऊन आम्ही थांबणार होतो तिकडे. तर माझा तो करून मी त्या पायऱ्या चढून वर येऊन जरा बसलो, हे काय खाली करतात बघायला, आणि बसलो आणि मी जरा असं वर नजर टाकली जरा पुढे, तर मला असा प्रचंड मासा जाताना दिसला आणि प्रचंड मोठी त्याची शेपूट अशी, आणि मी कळलं मला की देवमासा आहे, प्रॉपर व्हेल. आणि त्या ह्याच्यात असं अचानक व्हेल समोर दिसणं म्हणजे मी तर आरडाओरडा करून सुरू केलं, अरे प्रशांत तो घे शॉट घे लवकर शॉट घे. आणि लकीली त्याला मिळाला मला वाटतं. त्या एपिसोडच्या एंडला तो शॉट दिसतो असा, तो व्हेल अख्खा जातो प्रचंड एकटाच. आणि तेव्हा ना स्लो मोशन एडिटला स्लो मोशन करायला वेळ लागायचा, आत्तासारखं नव्हतं पटकन कॅमेराचं स्लो मोशन ते करावं लागायचं. त्या फ्रेम्स स्लो करत 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 तो पण तसा टाकला होता मला माझ्या आठवतं. काय चॅलेंजिंग. अगदी वेल मिलिंद दादा, या सगळ्या प्रवासामध्ये वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी दिल्या, मग तिथली सांस्कृतिक परिस्थिती असेल, सामाजिक परिस्थिती असेल, भौगोलिक असेल, एखादं असं ठिकाण आठवतं आहे की जिकडे कायमस्वरूपी किंवा वारंवार तिकडे व्हिजिट करायला आवडेल? माझं सगळ्यात आवडतं ठिकाण आणि माझ्या ते आमच्या अख्ख्या भटकंतीतला सर्वोत्कृष्ट एपिसोड झाला त्या ठिकाणाचं नाव आहे हरिश्चंद्रगड. ॲज अ ट्रेकर, मी त्याच्या आधी पण ट्रेकरच होतो, अजूनही ट्रेकर आहे, अजूनही मी वेळ मिळाला की कुठेतरी डोंगरावर जातो. आणि हा जो भाग आहे हरिश्चंद्रगड, हा सगळ्या ट्रेकर्सचा लाडका पॉईंट आहे. म्हणजे ठाणे पुणे नगर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेला किल्ला, साधारण उंची महाबळेश्वर एवढीच, 4700 फूट, आणि त्याच्यात अनेक काही वैशिष्ट्य आहेत. म्हणजे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोकणकडा, त्याचं डायरेक्ट ड्रॉप, एक त्याचा अंतर्वक्र आहे असा, आणि डायरेक्ट ड्रॉप 1500 फुटाचा आहे. बापरे. आणि म्हणजे तिकडे शेवटी कड्याच्या एंडला तुम्ही जाऊन उभं नाही राहू शकत, इतकं झंझावाती वारा असतो, त्यामुळे तुम्हाला जाऊन झोपून वगैरे बघायला लागतं तिकडे. आणि तिथे एक फार इंटरेस्टिंग मंदिर आहे हरिश्चंद्रेश्वराचं. त्याच्या बाहेरच्या भिंतींवर चांगदेवाने शिलालेख लिहिलेला आहे. म्हणजे 2000 वर्षांपूर्वी तिकडे चांगदेवाने तप केलं होतं असं त्याचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये. आणि सगळं ते वेगळंच मिस्टिकल वातावरण आहे. आणि केदारेश्वराचं लेणं, त्याच्यामध्ये इतकं पाणी असतं, मध्ये असं पिंड, शिवपिंड आहे, कधी जा ते थंडगार असतं, पण त्याच्यामध्ये आत्ताही गेलात तर असं साधू उघड्या अंगाने प्रदक्षिणा घालत असतात. आणि गुहा एक मागे, म्हणजे 3 गुहा आहेत. त्या 3 गुहामध्ये एका गुहेवरून पावसात धबधबा पडतो. म्हणजे आपण जे फॅन्टमच्या पुस्तकात वगैरे तुम्ही पूर्वी ते कॉमिक्स वाचले आहेत ना, की तो अशा धबधब्याच्या खालून कवटी गुहेत प्रवेश करतो वगैरे, तसा साधारण प्रकार तो. हे रिअलिस्टिक आहे. ते भरून हे, आणि ती सगळ्यात मोठी जी गुहा आहे त्याच्यामध्ये काही म्हणजे 3 गुहात मिळून काही 100-150 लोक राहू शकतात. म्हणून आम्ही एपिसोड केला. म्हणजे कसं झालं की भटकंतीच्या दरम्यान सतत फोन यायचे आणि मेसेजेस यायचे आम्हालासुद्धा आणि झीला सुद्धा, अल्फा टी व्हीला, तेव्हा की आम्हाला मिलिंद गुळाजींबरोबर भटकंती करायला जायचं. ते अशक्य होतं, कारण आम्ही 2 सुमोमध्ये मिळून छोटासा आमचा क्रू घेऊन एका दिवशी एक झालं ठिकाण की इमिजिएट रात्रभर ट्रॅव्हल करून दुसरीकडे जाणं, म्हणजे त्याच्यात दुसऱ्या कोणाला सामावून घेणं इम्पॉसिबल होतं. पण मग एकदा आम्ही ठरवलं, चल आपण एवढं लोक म्हणतात तर आपण करूया तसं काही. आणि नेमकं तोपर्यंत माझं दुसऱ्या पुस्तकाचं काम झालं होतं. जसं हा म्हणाला की आम्ही भटकंती करायला जायचो आणि नंतर ॲडिशनल काय मिळेल ते घालून परत आमचा एपिसोड नव्याने, तसं माझी मुलुगिरी बेस होतं पुस्तक, माझं पहिलं पुस्तक. आणि मी हे सगळं फिरत असताना मला पण काय जागा मिळाल्या ना, नवीन अनुभव मिळाले. त्याच्यावर मी अनेक पुस्तक लिहिलं ज्याचं नावच होतं भटकंती. आणि मग असं ठरलं की आपण हे पुस्तक हरिश्चंद्रगडावर एपिसोड करताना प्रकाशित करूया. आणि मग त्याच्याकरता बोलवलं सौमित्राला, म्हणजे किशोर कदमला, आणि तोही आनंदाने आला. बरं, ह्याच्यामध्ये हे कसं होतं, पत्ता कसा जाणार लोकांना, तर मला आठवतं की पत्ता असा काहीतरी सांगण्यात आला होता की हरिश्चंद्र आपलं माळशेज घाटाच्या मागच्या साईडला खिरेश्वर नावाचं मंदिर आहे, त्याच्या बाजूला एक टपरी आहे पानाची, तिकडे जमा जमले होते तिथे. आणि किती जमा आहेत म्हणजे. आणि तेव्हा मला वाटतं 15 ऑगस्ट किंवा 16 ऑगस्ट असं काहीतरी ऑगस्टचा महिना होता, पावसाळ्यातला एपिसोड होता बेसिकली. म्हणजे माळशेज घाटच 2000 फुटावर आहे, त्याच्या बाजूला 2700 फूटवर अजून म्हणजे 4700 फूट पूर्ण हाईट असलेलं हरिश्चंद्रगड. तर हा माळशेज घाट, याच्या मागच्या साईडला खिरेश्वर,
तर खिरेश्वरवरून अशी वाट जाते व्हाया टोलारखिंड, एक रस्ता जो आहे टोलारखिंडीतनं आपण असे चढून तिकडे वर जातो आणि मध्ये काही ठिकाणी रॉक पॅचेस आहेत, म्हणजे अक्षरशः काळजीपूर्वक जायला लागतं. त्यामुळे तिकडून कसं लोकांना नेणारा एक प्रश्न होता. म्हणून आम्ही काही ट्रेकर्सना पण तयार केलं होतं, ते आमच्याबरोबर तेव्हा ते तिकडचे लोकल ट्रेकर्स ते पण आले होते. आणि काही टेंट्स बिंट्स, समजा ते गुहा भरल्या वरच्या, तेवढे लोक येतील असं एक्सपेक्टेड नव्हतं की 100-150 येतील, पण समजा आले बिले लोक, तर मग काय करायचं, मग आपल्याला बाहेर राहायला लागेल. म्हणून आपण आमच्याकरता टेक्निशियन्स करता वगैरे आणि ॲक्टर्स करता टेंट वगैरे असे ठरवले होते. बरं, आम्ही तिकडे पोचल्यावर काय बघतो तर 100च्या बऱ्याच वर होता आकडा उभे. 1,500 ते 2,000 खूप लोक आले. आणि सगळे म्हणजे लहान थोर, म्हणजे काय म्हणतात वयस्कर, सगळ्या प्रकारचे सगळे टाईपचे लोक होते आणि सगळे छत्र्या वगैरे घेऊन असे सगळे उभे. आणि हिशोबाने म्हटलं यांना सगळ्यांना घेऊन कसं काय जाणार आपण वर, आणि आपल्यावर जबाबदारी ना, म्हणजे नाही म्हटलं. आणि मग त्यांच्यातल्या बऱ्याचशा अशा लोकांना आम्हाला रिक्वेस्ट करायला लागली की आपण थोडा वेळ जाऊया, वर राहण्याची सोय नाही तर तुम्ही मग शक्य होईल त्या लोकांनी, जवळपास राहणाऱ्या लोकांनी परत जा. आणि बरेचसे लोक गेले नंतर. पण त्या अख्ख्या एपिसोडमध्ये सौमित्राच्या कविता, पावसाच्या कविता, आणि ते सगळं ते वातावरण, आणि मग शेवटी आम्ही जाऊन राहिलो गुहेत. त्या गुहेमध्ये गाई म्हशी पण घुसल्यानंतर बाहेर दो पाऊस, त्यांना सेफ तिकडेच वाटलं. म्हणजे मी आणि आमच्या मध्ये एक गाय होतीस, मला असं आठवतं आता. आपण तिथे विरोधी केला, हाय गाईज गाय. तर असे आम्ही ते झोपलो. आणि त्याच्यात ह्याच्यामध्ये रात्री मला म्हणजे त्यात सगळं प्रचंड पाऊस पडत वगैरे. म्हटलं अशा आपलं उद्या होणार कसं आपलं पुस्तकाचं प्रकाशन, आणि उरलेलं शूट कसं करणार, सगळं धुकं. आणि तर मग सकाळी पहाटे यांच्या सगळ्यांच्या आधी मी उठलो आणि बाहेर पडलो. आणि बाहेर पडल्यावर मला एक अद्भुत अनुभव आला, जो मी माझ्या पुस्तकात लिहिलेला आहे. चंदेरी भटकंती म्हणून माझं पुस्तक आहे. आणि आय एम लकी की ते पुस्तक अमिताभ बच्चननी रिलीज केलं. आणि सगळ्यात मोठं हे म्हणजे माझ्या दृष्टीने मानाची गोष्ट म्हणजे त्याला प्रस्तावना माननीय बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली आहे. आणि त्याच्यात माझ्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे की हा भटके आणि विमुक्त जातींचा नेता असावा वगैरे, असं काय बरंच काय लिहिलेलं आहे माझ्याबद्दल. तर बेसिकली हे भटकंतीचं जे पुस्तक होतं, चंदेरी भटकंती पुस्तक आहे, ह्याच्यामध्ये मी हा किस्सा नमूद केलेला आहे. तो किस्सा असा होता, मी पूर्ण नाही सांगत, त्याच्यात ते सगळं. मी असं उतरलो खाली आणि समोर मला असं कळस दिसत होतं हरिश्चंद्रेश्वराचा. आणि त्याचं कसं आहे की आतमध्ये बहुतेक पडलेलं आहे सगळं, मध्ये गाभार आहे, त्याच्यावर ते शिवपिंड आणि त्याच्यावर तो कमंडलू ज्याच्यातनं पाणी पडतं ते आहे. त्याच्या मागे एक जागा आहे ज्याच्या खाली एक तळघर आहे. हे मला माहिती होतं कारण मी आधी पण हरिश्चंद्रगडला गेलो होतो, पण त्या दिवशी मला एक्सपेक्टेड नव्हतं की त्या तळघरात कोणी असेल. आणि मी त्या ह्याच्या जाऊन बाहेर ओसरीसारखी आहे त्याच्यावर जाऊन मी बसलो. सगळं माझ्या तोंडावरून असं सगळं धुकं आणि थंडगार वाऱ्याचे आणि पाण्याचं थेंब आणि असं सगळं जात होतं. आणि प्रचंड थंडी होती, कुडकुडत होतं. आणि जरा असं मी मागे वळून बघितलं तर तळघराचं ते त्याच्यावरती एक छोटीशी पातळ शिळा ठेवली, ती हल्ली. त्यातून एक माणूस बाहेर आला आणि तो साधू होता एक. आणि तो असा टिपिकल लांब दाढीवाला वगैरे साधू नव्हता, तरुण साधू होता. बरं. आणि तो माझ्या शेजारी येऊन बसला आणि चिलीम काढली आणि अशी एक मोठा झुरका घेतला आणि गुरु ढूंढ रहे हो आप, गुरु ढूंढ रहे हो आप, असं मला म्हणाला तो. आणि ॲक्च्युली मला या सगळ्या सगळ्या गोष्टींबद्दल फार आकर्षण आहे, अगदी ज्योतिषशास्त्रापासून अध्यात्मापासून. अच्छा. त्यामुळे मी ह्याच्यात पण आहे थोडाफार. आणि मी ॲक्च्युली नामस्मरण काय मग आपलं मेडिटेशन वगैरे वगैरे या गोष्टीत पण आहे. आणि मग ते आपण नामस्मरण करून मेडिटेट करून समाधीवस्थेपर्यंत कसं पोचायचं वगैरे वगैरे असलेली पुस्तकं वगैरे वाचणं माझं चाललेलं होतं. आणि गुरु मिळायला पाहिजे आपल्याला वगैरे असं वाटायचं. तर म्हटलं ह्या माणसाला कसं कळलं ना, काय संबंधच नाही याचा. आणि मग मी त्याला जस्ट टाईमपास म्हणून विचारायला सुरुवात केली निरनिराळ्या गोष्टी, की आपण नामस्मरण का करतो. आणि हिंदी होता तो. आणि आप क्यों करते हैं, तो उसका मतलब उसका ये क्या है, रीज़न क्या है, उसका फ़ायदा इसके लिए क्या है. मग त्याने सांगितलं की माकडाला जसं आपण एखादी वस्तू देतो हातात, ते माकड त्या वस्तूची चाळा करतात, तो सगळं विसरतो. तसं नामस्मरण करताना तुमचं जे मन आहे, तुमचे जे विचार आहेत ते तिकडे गुंततात आणि मन एकचित्त होतं आणि त्याचा उपयोग तुम्हाला एकाग्र होण्याकरता होतो आणि पुढे समाधीवस्था प्राप्त होऊ शकते वगैरे वगैरे. आणि तर त्याने असं काही विवेचन अध्यात्माचं केलं की मी म्हणजे चाट पडलो की हा काय जबरदस्त माणूस आहे. मी त्याला विचारलं की आप कब तक रुकने वाले हो यहाँ. नहीं मुझे पता नहीं, अभी जब मुझे
मैं आप कुछ लेने के लिए आया हूँ, मुझे कुछ मिलेगा ऐसा लगता है, अगर मिलेगा तो निकल जाऊँगा यहाँ से. अच्छा भाई एक काम करो, मी त्याला सांगितलं की आम्ही इकडे शूटिंग करायला आलो असं वगैरे ट्रॅव्हलचं हे करतो, आप आपका काम जारी रखिए लेकिन मुझे प्लीज़ इधर डिस्टर्ब नहीं करना, मैं नीचे बैठा हूँ. म्हटलं ठीक आहे. आणि हा त्याने जे काय त्याने बरंच काय काय सांगितलं, जे काय सगळं ते मी लिहिलेलं आहे माझ्या पुस्तकामध्ये. नंतर मग मी परत आलो आणि तोपर्यंत सगळे उठले वगैरे होते आणि सगळं हालचाल सुरू झाली होती. शूटिंग पण थोडं मग आमचं सुरू झालं पुढे. मध्येच तो आला साधू, थोडं आठवतं तुला, थोडा वेळ येऊन बसला आमच्याबरोबर, थोडं इकडे तिकडे बसलं, काहीतरी हसला बिसला आणि गेला परत. त्याचं काय त्याला काय देणं घेणं नव्हतं त्याच्याबद्दल. सो असे मला अनेक अनुभव आले. त्यातलाही म्हणजे मगाशी तू प्रश्न हा विचारला की तुमचं आवडतं ठिकाण सगळ्यात कुठलं, तर मला वाटतं यांनाही अगदी हा एक्सपिरियन्स त्या हरिश्चंद्रगडाचा अद्भुत होता. पण हा लाईव्ह एक्सपिरियन्स आहे असं मला तरी असं आता जाणवायला लागलं. वेल, आपण खरं तर आता या गप्पांच्या आपण उत्तरार्धाकडे आलेलो आहोत. आत्ता या क्षणाला जर मी विचारलं, अगदी या क्षणाला मला उत्तर हवं आहे की प्रशांत दादा यू ॲज अ DOP, संतोष दादा यू ॲज अ डिरेक्टर, कौशल दादा यू ॲज अ म्युझिक डिरेक्टर आणि पुन्हा मिलिंद दादा, की पटकन मनामध्ये आता विचारायला की भटकंतीला निघायचं, टायटल ट्रॅक गाडीतनं जाता जाता करायचं, नवीन साधनांचं आणि डिरेक्शन करताना. कारण मी हा प्रश्न याच्यासाठी विचारतोय कारण आता टेक्नॉलॉजी पण बदलली आहे. बरोबर. सो असं कुठलं ठिकाण निवडणार, डिरेक्टर म्हणून त्यातल्या काय बारकावे घेणार, DOP म्हणून कुठल्या गोष्टी टिपणार आणि त्याला साजेसं संगीत कुठलं असणार? मला जर तुम्ही विचाराल तर नाणेघाट. ओके. नाणेघाटात परत जाईल, कितीही वेळा जाईल आणि कितीही वेगवेगळ्या अँगलनी तो शूट करू शकतो. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये, वेगवेगळ्या मोसमांमध्ये त्याचं एक वेगवेगळं रूप समोर येत असतं. माझ्यासाठी नाणेघाट. मी संभ्रमात पडलो, पण हरिश्चंद्रगड. मला जर विचारलं तर संदन व्हॅली जी आहे आपल्या महाराष्ट्रातच आहे, ती एक्सप्लोअर करायला आवडेल. कारण त्याचा एक वेगळा आहे, ती जमिनीला पूर्ण पडलेली अशी एक मोठी भेग आहे आणि खाली दरी आहे. आणि तुम्हाला ते आता ड्रोनने पण छान शूट करता येईल, आतमध्ये पण ड्रोन नेता येईल किंवा ऑस्मो कॅमेराने शूट करता येईल विथ गिम्बल. म्हणजे मुवमेंट्स मिळतील, मिलिंदच्या त्याच्यातला एंट्राय वगैरे खूप छान ते सगळं शूट करता येईल असं मला वाटतं. आणि त्याला सगळा तो रॉक पॅच आहे आणि तो व्हर्जिन आहे, म्हणजे ती तसं इलेक्ट्रिसिटीचे बोर्ड किंवा असं काही घाण बिण असं काही नाही, खूप छान क्लीन आहे. आणि पावसाळ्यात ती ना अशी भरलेली असते, पाणी असतं, त्या पाण्यातही लोक चालत चालत जातात संदन व्हॅलीत. हल्लीच्या ट्रेकर्सचं एकदम आवडतं ठिकाण. आवडतं ठिकाण, तर ते मला आवडेल करायला. मला तळकोकणात जायला आवडेल आणि अख्खं तळकोकण पुन्हा एकदा या लोकांबरोबर एक्सप्लोअर करायला आवडेल. कारण मिलिंद वगैरे यांना खूप वेगळी माहिती आहे त्याच्याबद्दल. आणि कुठला राग त्याला संगीतासाठी? राग मला माहिती नाही, पण कोकणामध्ये ना एक सगळं गूढ आहे, त्यामुळे असा काहीतरी म्हणजे मिश्र रागच त्याला वापरेल. खरं ॲक्च्युली जे आहे ना संगीत, ताना ना 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 ताना ताना ना 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 ताना ताना ना 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 ताना ताना ना 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 ना. वा 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 वा. वेल, आपण आता आपला या एपिसोडच्या उत्तरार्धाकडे आलो. जसं मी सांगितलं, आम्ही काही कमेंट्स आयडेंटिफाय केल्यात आणि आपले प्रायोजक ABH डेव्हलपर्स यांनी हा सेक्शन आपला प्रायोजित केला आहे. सो आम्ही काही ऑडियन्सच्या रिॲक्शन्स टिपलेल्या आहेत, त्या मी तुम्हाला वाचायला देईल आणि त्या वाचल्यानंतर तुमच्या मनात काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला सांगायची. ओके. काय नशीब आहे, मी हे डिक्लेअर केलं, पहिलीच कमेंट ज्या व्यक्तीच्या हातात जाणार आहे त्याला शिवधनुष्य पेलायचं आहे. सगळे एपिसोड अपलोड करा प्लीज. ॲक्च्युली खरं तर हे आत्ताच्या झी मराठीला, म्हणजे हे सगळे अल्फा मराठीवर टेलिकास्ट झाली होती ही आपली मालिका. झी मराठीला मी माझ्या बाजूनी नक्की रिक्वेस्ट करीन की हे सगळे एपिसोड झी5वर तरी टाका. काही एपिसोड्स आहेत त्यातले, पण सगळे एपिसोड झी5वर नक्की टाका. आणि परत सगळे एपिसोड बघणं हा एक अनुभव असेलच, पण आणखीन अशी या प्रकारची मालिका व्हायला पाहिजे हे मला मनापासून वाटतं. म्हणजे इतके व्लॉग्स आता बनतात, इतकी लोक कॅमेरे घेऊन वेगवेगळ्या स्पॉट्सला जातात, पण तरीही भटकंतीचं जे एक सर्वसमावेशक रूप होतं ना ते नाही दिसत. मला असं वाटतं की ते दिसावं याच्यासाठी म्हणून ही मालिका आम्ही परत कदाचित करण्याचा नक्की प्रयत्न करू. क्या बात. आणि अजूनही आम्ही तेवढेच तरुण आहोत ती मालिका करायला.
अल्फा TV मराठी गोल्डन डेज, गोल्डन ऑरा, सिरियसली एरा म्हणायचं असेल, ऑरा म्हणायचं. और आमच्या भोवती तो क्रिएट झालेला आहे. अच्छा अच्छा अच्छा. खरी गोष्ट आहे. म्हणजे जसं आम्ही सांगितलं आत्ता की आम्ही जे काही अनुभव घेतले, म्हणजे इनफॅक्ट मी असं पण सांगतो की मी आता फिल्म्समध्ये पण आहे, हिंदी मराठी तुम्हाला माहिती आहे. हो. त्यानिमित्ताने एकदम काही काही ठिकाणी जाऊन 5 स्टार्समध्ये राहतो, काही मोठ्या फिल्म्स असतात वगैरे वगैरे. तेव्हा माझा तोच स्टाफ जो भटकंतीमध्ये होता तोच माझ्याबरोबर असतो. पण मला क्लिअर कट सांगतो, साहेब आपण तिकडे जे भटकंती करता जाऊन गुहेत आणि मंदिरात राहायचो ना, ती सर याला नाही. जेन्युअन. म्हणजे 5 स्टार असून ते एकदम टॉप क्लास कुठलंही काय असून ते आम्हाला हे आवडतं, कारण माझा तर हाच पिंड आहे. त्यामुळे मला माझ्या दृष्टीने दोज वर द गोल्डन डेज. व्हेरी नाईस. मोठं खूप काही लिहावे आणि शेअर करावे असे वाटते, पण आता एकच सांगतो, 90s born kids are simply blessed with priceless moments of childhood time TV shows of DD National, Metro and Zee Marathi. No matter how rich or successful we become, these golden moments are simply unforgettable, priceless and truly inspiring, unlike today's TV. Very true. कारण ही जी भटकंती सिरियल आमची होती ती कधीच कोणी विसरू शकणार नाही अशी आहे. कारण त्याच्या मागे इतके छोट्या छोट्या ठिकाणी जाऊन आम्ही ते सगळं शूट केलं होतं. आणि नुसतं शूट नाही केलं की ते त्याच्यात लोकांना त्यांना पाहताना असं वाटतं की आपण त्यांच्या बरोबर आहोत. या पद्धतीने ते सगळं चित्रित झालं होतं. त्याची स्टोरी तशी लिहिली गेली होती, त्याचं अँकरिंग तसं होतं. म्हणजे समजा कोणी पाहत असेल तर त्यांना असं वाटेल की आपण मिलिंदच्या सोबतच चाललेलो आहोत त्या ठिकाणी. आणि सीझन आम्ही सगळे कव्हर केले होते त्याच्यात. म्हणजे असं नाही की बुवा असं चांगला लाईट आहे तरच शूटिंग करा. आम्ही धुक्यात शूटिंग केलेलं आहे, भर पावसात शूटिंग केलेलं आहे, कडक उन्हात शूटिंग केलेलं आहे, समुद्रात शूटिंग केलं, असं सगळ्या पद्धतीने केलं. आणि अख्खा महाराष्ट्र त्यानिमित्ताने लोकांना पाहायला मिळालं या सिरियलच्या निमित्ताने. हे या सिरियलचं खरंच खूप मोठं वैशिष्ट्य आहे. आणि ते आता नवीन याच्यात मिळणार नाही. म्हणजे आमची इच्छा अजूनही आहे की या पद्धतीचं, असं आता संतोषने सांगितलं की तो परत व्हावा भटकंती शो, तर आता नवीन साधनांच्या मदतीने तो जर करायला मिळालं ना तर आम्ही लोकांना आणखीन काही चांगलं देऊ शकू. निश्चितपणे. आणि वेगळ्या पद्धतीच्या आणखीन अँगल्स मिळतील, नवीन टेक्नॉलॉजीचा वापर जास्त चांगला करता येईल. नाही, आणि निश्चितपणे तुमचा कॅनव्हास जो आहे तो महाराष्ट्रापुरताच नाही, भारतभर व्हावा. नाही, आणि तो भारतभर ती पाहिली गेली, परदेशातही ती सिरियल पाहिली गेली, लोकांनी पाहिली ती. नाही, मी म्हणतोय भटकंतीचा कॅनव्हास जो आहे तोच आता तुम्हाला वाढवावा लागेल. हा, नुसता महाराष्ट्र नाही तर भारत किंवा राईट. येस, कौशल दादा. ओके. Does anyone have the end music outro for Bhatkanti? It is sort of a fusion. It's beautiful. काय होता end outro? Before you answer, let me be very honest. आम्ही कमेंट्स आयडेंटिफाय केले होते. कुठली कमेंट कोणाला येईल पण नॅचरली आदेश. खरं महाभारतात असं म्हटलेलं आहे की प्रत्येक युगामध्ये तुम्हाला तीच गोष्ट वेगळ्या तऱ्हेने भावते किंवा वेगळ्या तऱ्हेने आकळते. तसं आता याच पुन्हा डोळ्यांमधनं एकदा पुन्हा महाराष्ट्र बघितला ना तर वेगळ्या तऱ्हेने जाणवेल. त्यामुळे अगदी तोच हरिश्चंद्रगड असेल आणि तोच नाणेघाट असेल तरी ते आता, कारण या सगळ्यांची म्हणजे आमच्या सगळ्यांचीच एक अनुभवाची पातळी बदलली आहे. इतक्या वर्षाचा एक्स्ट्रा डोळा पण हल्ली मिळालेला आहे टेक्निकली, त्याचं नाव ड्रोन, जो आमच्या वेळेत नव्हता. तो ड्रोन असता तर तिसऱ्या डोळ्याने वरून जे आम्ही शूट करू शकलो ते जर आता मिळेल तर काय सोने पे सुहागा. आणि मला वाटतं त्याचे लिरिक्स पण कदाचित ते जसं महाभारताचं सांगितलं त्याच्यात ते कथा आहे पुरुषार्थ की तसं ही कथा आहे महाराष्ट्र की कथा आहे महाराष्ट्र, अशा टायटलवरती ते जाईल. खरं तर हरकत नाही. ऍक्च्युली ही पण चांगली एक म्हणजे सूचना आहे की आता महाराष्ट्राबद्दलच करावं. म्हणजे कॅनव्हास असा नाही वाढवावा की भारतभर करावं, महाराष्ट्रभर करावं, पण इतर भारतीय भाषांमध्ये करावं की इतर लोकांना, म्हणजे इंग्लिशमध्ये करावं, हिंदीत करावं की इतर लोकांना महाराष्ट्र कळेल. पण म्हणजे भटकंतीचा सगळ्यात मोठा हे काय आहे तर पिकतं तिथे विकत नाही. आपल्याला आपलं राज्य काय आहे ते पहिल्यांदा असं दाखवून दिलं ते भटकंती. तो त्या अर्थाने तो टीव्हीवरचा पहिला मराठी ट्रॅव्हलॉग आहे. अगदी. मी तुम्हाला सांगतो ना, 100वा एपिसोड जेव्हा झाला तेव्हा
निखिल सानेंनी एक आयडिया मांडली. निखिल साने तेव्हा आपल्या शो बघत होते. मिलिंद आहे ना ड्युरिंग भटकंती खूप स्टील फोटोग्राफ्स काढायचा. फोटोग्राफी हा त्याचा एक छंद आहे. हो. त्यामुळे तू वेड्यासारखे फोटो काढत बसायचा आणि त्यातून इतके खूप छान फोटो त्यांनी कॅप्चर केलेले होते ड्युरिंग भटकंतीचं शूटिंग की त्या फोटोंचं मग निखिल सानेंच्या सूचनेवरनं आम्ही एक्झिबिशन तयार केलं. वा, व्हेरी नाईस. त्यातले बरेचसे फोटो आम्ही मोठे पोस्टर साईज आणि असे करून घेतले आणि 100व्या एपिसोडचं आम्ही तशा पद्धतीने सादरीकरण ठाण्यात आणि मला वाटतं पुण्यात आणि मुंबईत कालिदास नाशिक प्रबोधनकार इकडे पार्ल्याला आणि बालगंधर्व. हो हो बालगंधर्व लाईन लागले होते लोकांचे. खूप लोकांनी ते फोटो म्हणजे भटकंतीची जी मेमरी आहे ना ती एक वेगळ्या पद्धतीने आम्ही मोमेंट्स चेरिश वेगळ्या पद्धतीने खूप केले. म्हणजे भटकंतीचा एक तुम्हाला मी गमतीदार एक किस्सा सांगतो. आम्ही महाड 14 तळ आहे ना तिथे शूटिंग करत होतो. मागे एक लेणी पण आहेत आणि मिलिंदचे मी तिथे अँकरिंगचे वगैरे सगळं शूटिंग केलं आणि मग संतोष मला म्हणे ते तळ्याचे शॉट्स वगैरे घे या अँगलने त्या अँगलने सगळ्या बाजूने. मी ते घेत होतो. ते घेत असताना तिथली शाळेची मुलं वगैरे काही जमली होती. ती मिलिंदकडे सह्या घ्यायला गेली, ऑटोग्राफ घ्यायला गेली आणि नंतर ती मुलं मिलिंदच्या सह्या घेऊन माझ्याकडे आली आणि मला म्हणे काका तुमची पण सही द्या. अरे म्हटलं मी काही नट नाही, मी ॲक्टर नाही, अँकर ते म्हटलं मिलिंद कोणाची त्यांच्या घेतल्या म्हणे सह्या, तुमची पण सही द्या. म्हटलं अरे माझी सही घेऊन तू काय करणार. मी म्हटलं कॅमेरामॅन नाही म्हणे तुमचीच सही द्या कारण तुमच्यामुळे आम्हाला सगळे पाहायला मिळतं. हा माझ्या दृष्टीने खरंच म्हणजे ही माझी पावती असेल. मला ते इतकं मला आता सांगताना थोडंसं घेऊन येतं तेव्हा तर मला खरंच असं पाणी आलं. मी त्याला पाठीवर थोपटलं. म्हटलं अरे बाळा तू खूप छान बोलत घे सही. आणखीन म्हटलं कोणाला हवे असतील तर देतो थोडंसं. पण त्यांनी मला हे कौतुकास्पद वाटलं त्यांचं. आणि दुसरा एक गमतीदार किस्सा असा आहे. लोणावळ्यात आपण शूटिंग करत होतो. धुकं होतं खूप आणि त्या धुक्यातनं मिलिंद चालत येतो असा शॉट घ्यायचा होता आम्हाला. आणि तेवढ्यात ना मिलिंदच्या मागून एक ती त्या आदिवासी बायका असतात ना तर डोक्यावर इरलं घेऊन एक आजीबाई चालत येत होती बरं का. आणि मिलिंदचं निवेदन झालं तो फ्रेमआउट झाला तेव्हा आम्ही स्टॅटिक लावला होता कॅमेरा असं. आणि तो फ्रेमआउट झाल्यानंतर ती बाई आली समोर. ती माझ्यासमोर अशी उभी राहिली कॅमेरासमोर बरं का. ए दादा पैसे दे म्हणे, माझा फोटो काढला ना पैसे दे मला. अहो म्हटलं हे का. म्हटलं अहो शूटिंग चाललंय सिरियलचं, सिरियल बिरियलने मला पैसे दे, माझा फोटो काढला ना तू. आम्ही म्हटलं संतोषने तिला पैसे दिले. तिला संतोष कोण म्हणतं महाराष्ट्रात उद्योग कळत नाही, उद्योग पळवले जातात. आम्ही कुठल्या यायला होतो पन्हाळे काजीला. आम्ही तिकडनं आम्ही कोकणात जाणार होतो. दिवसभर आमचं उन्हातान्हात शूटिंग झालं. आम्ही फक्त एक कैऱ्या 1-2 आम्हाला झाडाच्या इथे मिळाल्या त्या खाल्ल्या होत्या आणि खूप भूक लागली. करायचं का बरं. त्या पट्ट्यात एकही हॉटेल आम्हाला दिसेना आणि सगळी टीम भुकेलेली आमची. तर तिथे ना एक असा रस्त्याने जाताना एक बसस्टॉप दिसला. तिथे असे काहीतरी लोक खात होते, चहा पित होते वगैरे. म्हणून म्हटलं इथे काहीतरी मिळेल आपल्याला, भजी वगैरे तरी मिळतील, आपण बघूया. म्हणून आम्ही आत गेलो तर तिथे उसळीचं एक भांडं गॅसवर ठेवलेलं होतं आणि ते पाव होते, असे मोठे पाव होते, असे साधे पाव पण मोठे असे. आणि ते लोक खात होते. म्हटलं हे आहे का तुझ्याकडे, आम्हाला भूक लागली. एवढंसंच आहे म्हणे, थोडंसं आहे बघा म्हणे. त्याने पाहिलं, आम्ही पाहिलं तर अगदी थोडंसं होतं. म्हटलं तू बनवून देणार का आम्हाला, आम्ही जेवतो. म्हणजे माझ्याकडे थोडीशीच उसळ आहे. त्याने ती घातली, त्यात पाणी घातलं, त्यात सगळं त्याच्याकडे जे काय मटेरियल होतं ते सगळं आम्ही संपवलं, ते त्याच्यात घालायला लावलं. त्याचा एक रटरटून शिजून असा उत्तम रस्सा झाला. त्याने पाव आणले सगळे ते आणि ते आम्ही सफाचाट केलं. त्याचं पूर्ण दुकान आम्ही खाल्लं आमच्या टीमने. आणि त्याला या सगळ्याचे त्याला म्हटलं किती पैसे झाले. त्याने माझ्या आठवणीत त्याने फक्त 200 का 300 रुपये घेतले. आणि आमची सगळी टीम 2 सुमो जसं मिळेल म्हणून 2 सुमोमधली सगळी टीम ड्रायव्हर सकट आम्ही तिथे जेवलो. मग त्याने आमची तेव्हा क्षुधा भागवली त्या ठिकाणी. पण ते इतकं महत्त्वाचं होतं आणि इतकं छान मजा आली. आणि हे प्रसंग ना आमच्या भटकंतीत आम्हाला असे फार छान अनुभवायला मिळायचे. म्हणजे शूटिंग व्हायचं, नॅरेशन, वेगळं एक माणसांचं दर्शनही घडायचं. म्हणजे जसं त्या आजीबाई, आता ही माणसं, फार मजा यायची. वेल, आपल्या या शेवटच्या सेगमेंटमधला हा शेवटचा प्रश्न आपले प्रायोजक जे आहेत ABH डेव्हलपर्स यांच्या पुढाकाराने हा प्रश्न आपण विचारतोय. बरं मिलिंद, आता एवढं सगळी भटकंती केल्यानंतर, एवढी ठिकाणं बघितल्यानंतर, फिरून आल्यानंतर, घरी आल्यानंतर घरातला कुठला कोपरा ह्या भटकंती करणाऱ्या माणसाला खुणावतो? पलंग.
काय नोटवर सुरू झालं आणि काय नोटवरती संपवलंय आपण. आपण झोपण्यासाठी म्हणतो थकून नाही आल्यामुळे. नाही, नाही, त्यांचं म्हणणं आहे, कामसूत्र टू पलंग. बापरे ऐक, नाही म्हणजे मी ते दमणूक या अर्थानेच घेत होतो. वेल, मला वाटतंय भटकंतीचा म्हणजे एवढा अभ्यासपूर्ण ही असलेली ही मालिका, त्याची एवढी हसत खेळत छान चर्चा आणि इतके छान तुम्ही किस्से सांगितलेत आणि गोष्टी सांगितल्या. मला वाटतं तुम्ही आता ते मनावर घ्यावं दादा. 2.0 भटकंती. आणि आपण म्हणजे आता एखादं छान रागाची बांधणी करायला हरकत नाही. मिलिंद दादा तयारच आहे. त्याच्यासाठी त्याला कामसूत्र सारखा एखादा प्रोजेक्ट द्यावा लागेल. नाही, यावेळी खास भटकंतीसाठी खास भटकंतीसाठी तो होईल. आणि खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. असे छान छान प्रोजेक्ट्स तुमच्या हातून घडो आणि पुन्हा तुमच्याशी गप्पा मारण्याची संधी आम्हाला मिळते. येस धन्यवाद. थँक्यू. वेल, आपल्या या एपिसोडसाठी म्हणून आमच्या पुण्याच्या ज्योत्स्ना सहस्रबुद्धे म्हणून एक काकू आहेत, त्यांनी काही गिफ्ट तुमच्यासाठी पाठवली, ती मी तुम्हाला थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. वा वा. थँक्स. सुगंधी सुगंधी आहे. सुगंधी, हां. सुगंधी आहे.